महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या विशेष निधीतून व माजी नगरसेविका मनीषाताई कांबळे यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 16 मध्ये रामनगर पाडा नंबर 1 MIDC जलकुंभ उभारणी उद्घाटन सोहळा शिवसेना ठाणे लोकसभा खासदार नरेश म्हस्के यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। प्रभाग क्रमांक 16 मध्ये रामनगर व आजूबाजूच्या परिसरातील लोकांना पाणी समस्यांना सामोरे जावे लागत होते। त्यामुळे पाण्याची समस्या सोडवण्याची विनंती संबंधित परिसरातील नागरिकांनी स्थानिक नगरसेविका मनीषाताई कांबळे यांच्याकडे 2017 साली केली होती। नागरिकांची पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्याच्या हेतूने स्थानिक नगरसेविका मनीषाताई कांबळे व वागळे उपविभाग प्रमुख सचिन कांबळे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला आणि शेवटी त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आणि 6 डिसेंबर 2025 ला वचनपूर्ती होऊन जलकुंभ उभारणी सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी शिवसेना महाराष्ट्र प्रदेश सचिव राम रेपाळे, शिवसेना ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे, वागळे विभाग प्रमुख परेश चाळके, वागळे विभाग समन्वयक शैलेश शिंदे, वागळे उपविभाग प्रमुख संतोष पठाणे, माजी नगरसेवक प्रकाश शिंदे, माजी नगरसेवक योगेश जानकर, माजी नगरसेवक गुरमीत सिंग सयान, माजी नगरसेवक एकनाथ भोईर, शांतीनगर शाखा प्रमुख शशिकांत जाधव, कैलासनगर शाखा प्रमुख किसन वाळुंज, शाखा प्रमुख राम एंकुरे, माजी परिवहन सभापती दशरथ यादव, शाखा प्रमुख धनंजय माने तसेच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महिला आघाडीमध्ये वागळे महिला विभाग प्रमुख साक्षीताई पठाणे, वागळे महिला विभाग संघटक राजेश मोरे, माजी नगरसेविका संध्या मोरे, सुनीता कंवर, समाजसेविका प्राजक्ता चाळके तसेच इतर महिला आघाडीच्या पदाधिकारी व अन्य मान्यवर तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रामनगर व आसपासच्या परिसरातील नागरिकांची पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवल्याने स्थानिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व स्थानिक माजी नगरसेविका मनीषाताई कांबळे व सचिन कांबळे यांचे विशेष आभार मानले। यांच्या हस्ते त्रिपुरावरून या जलकुंभ उभारणी विद्यमान नगरसेवक सन्माननीय आदरणीय एकनाथजी भोईर, समन्वयक सन्माननीय योगेश दादा जानकर यांच्या हस्ते देखील त्रिपुरा वाढवलं जात आहे। सन्माननीय प्रकाश शिंदे साहेब यांच्या हस्ते त्रिपुरा, त्याचबरोबर माजी नगरसेवक श्री गुरमुख सिंग सयान यांच्या हस्ते श्रीफळ वाढवलं जात आहे। शैलेश शिंदे साहेब समन्वयक वागळे विभाग यांच्या, त्याचबरोबर आपले लाडके विभाग प्रमुख आदरणीय परेश दादा चाळके यांच्या हस्ते श्रीफळ राम कुरे साहेब शाखा प्रमुख वाढवलं जात आहे। सन्माननीय किशनरावजी वाळुंज शाखा प्रमुख कैलासनगर यांच्या हस्ते श्रीफळ या ठिकाणी वाढवलं जात आहे। ठाणे उपाध्यक्ष यांच्या हस्ते श्रीफळ वाढवलं जात आहे। माननीय श्री नरेशजी म्हस्के साहेब यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे। गणपती बाप्पा सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे। जलकुंभाचं उद्घाटन सोहळा सन्माननीय मनोज शिंदे साहेब ठाणे लोकसभा जलकुंभ वचनपूर्ती सोहळ्यानिमित्त माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विशेष
निधीतून आपल्या महिला आघाडीच्या साक्षी संतोष पठाणे महिला विभाग प्रमुख यांच्या प्रयत्नाने कैलास नगर येथील मैदानात अत्याधुनिक पद्धतीची 1,00,000 लिटर क्षमतेची रेनो टँक बसवण्याचं काम मंजूर करण्यात आलेलं आहे आणि त्याचं औपचारिक उद्घाटन या ठिकाणी झालं असं या ठिकाणी आपण जाहीर करू आणि 2 दिवसात या कामाचं काम सुरू होईल हे सुद्धा या ठिकाणी आपण जाहीर करीत आहोत. म्हणजे गल्ली सुद्धा पाणी चांगल्या प्रेशरने यावं तेवढी काळजी एकनाथ शिंदे साहेब आपली घेत आहेत हे प्रत्येकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे आमच्या केंद्राची योजना आहे आणि त्या केंद्राच्या योजनेतून आत्ताच आपण एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते आपण धर्मवीर नगर या ठिकाणी आज त्याचं लोकार्पण केलेलं आहे आणि लवकरच श्रीनगर येथे ते आरोग्य केंद्र त्या ठिकाणी बसवण्यात येईल. त्या ठिकाणी तुम्हाला ताप, त्या ठिकाणी सर्दी, डायबिटीस, त्याच्यानंतर तुम्हाला काही ब्लड प्रेशर या सगळ्याची तपासणी, त्यांचं मोफत औषधोपचार, तुम्हाला सल्ला, त्या ठिकाणी रक्त तपासणी या सगळ्या गोष्टी मोफत होणार आहेत याची सगळ्यांनी नोंद घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून आणि माननीय आपल्या सगळ्यांचे लाडके नेते एकनाथ शिंदे साहेब या कार्यक्रमाला या ठिकाणी भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार होतं. ज्यांच्या प्रयत्नांनी, ज्यांनी उपलब्ध केलेल्या निधीतून ही रामनगर आणि आजूबाजूच्या परिसरातील धान बघवण्याचं काम होणार आहे असे आपल्या सगळ्यांचे लाडके नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब अचानक महत्त्वाचं काम असल्यामुळे उद्यापासून होणारं, सोमवारपासून होणारं नागपूर अधिवेशन या निमित्ताने त्यांना इतर बैठकीकरता जावं लागलं आणि त्यांनी तुम्हा सगळ्यांना निरोप दिलेला आहे की लवकरात लवकर हे काम होईल, तुमच्या इच्छा पूर्ण करण्याचं काम मी केलेलं आहे. या ठिकाणी 25 दशलक्ष लिटरच्या टाकीचं कामाचं भूमिपूजन सोहळा या ठिकाणी आज आपण केलेला आहे. आज बाबासाहेबांचा पुण्यस्मरण आणि याच दिवशी फार मोठं पुण्याचं काम या ठिकाणी आमचे नगरसेवक सचिन कांबळे असतील त्यांच्या नेतृत्वाखाली, आमचे गुरुमुख असतील, वाघ मॅडम असतील, या सगळ्यांच्या प्रयत्नांनी आमचे विभाग प्रमुख परेश साळके आहेत या कार्यक्रमाला उपस्थित आणि या वागळे स्टेट परिसरातील कामं सातत्याने व्हायला पाहिजे या दृष्टीने नगरसेवकांना मार्गदर्शन करणारे आपले शिवसेना सचिव राम रेपाळे असतील, एकनाथ भोईर असतील, त्याचबरोबर आपले मनोज शिंदे आहेत, शैलेश शिंदे आहेत, पठाणे आहेत, प्रकाश शिंदे, त्याबरोबर योगेश जानकर या ठिकाणी उपस्थित आहेत. नगरसेविका, माजी नगरसेविका आशाताई कांबळे आहेत, पाटील मॅडम आहेत, त्याचबरोबर आपल्या नगरसेविका संध्या मोरे आहेत, आणखी नीता कदम आहेत, नेता सगळ्या चाळके वहिनी आहेत, पाटील मॅडम आहेत. अशा सर्व आपल्या सगळ्यांचे आपले स्थानिक पदाधिकारी, शाखा प्रमुख आहेत, सगळे विभाग प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. कायम आपल्या परिसरातील लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता ही सर्व मंडळी 365 दिवस 24/7 ही सर्व मंडळी काम करत असतात. रात्री अपरात्री केव्हाही आपण फोन करा आणि त्या फोनला दाद देऊन, प्रतिसाद देऊन आपल्यासाठी धावत असतात. अशी ही सर्व आपली नगरसेवक मंडळी आहात आणि ते पदाधिकारी सुद्धा काम करत असतात आणि यावरती सगळ्यांच्या वरती एकनाथ शिंदे साहेबांचं लक्ष असतं. आज पाण्याचा हा जो काही मोठा प्रश्न आहे तो सोडवण्याचं काम आपल्या या नगरसेवकांच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून झालेलं आहे. जेव्हा जेव्हा अडचण असते, जेव्हा जेव्हा
काही प्रॉब्लेम्स तयार होतात, तेव्हा खऱ्या अर्थानं जर कोण धावून येते तर शिवसेना धावून येते, एकनाथ शिंदे साहेबांचे पदाधिकारी कार्यकर्ते धावून येत असतात. येणाऱ्या निवडणुका आहेत. आज हे निवडणुकीचं मी भाषण करत नाही, परंतु काही गोष्टी मी स्पष्टपणे सगळीकडे सांगत असतो की आपल्या मदतीला एकनाथ शिंदे साहेब येत असतात. मग कोविड असो, पाऊस असो, वारा असो, ज्या ज्या काही अडचणी निर्माण होतात ते एकनाथ शिंदे साहेब आणि आमची सर्व मंडळी धावून येत असतात. आणि जेव्हा त्यांची वेळ येते 5 वर्षातनं एकदा, तेव्हा तुमच्याकडनंच अपेक्षा असते की तुम्ही आमच्यासाठी धावून यायला पाहिजे आणि तुम्ही आमच्या पाठीमागे ठामपणे असता. या ठिकाणी बरेचसे पदाधिकारी आणि कार्यकर्तेच या ठिकाणी आहेत, त्यामुळे त्यांना तुम्ही आम्हाला मदत करा 5 येणाऱ्या निवडणुकीत ही सांगण्याची गरज नाही आहे. तर तुम्ही लोकांपर्यंत आपली शिवसेना कशा पद्धतीने पोहोचेल, मतपेटीपर्यंत सगळ्यांचं मत कसं भरघोस मताने आपल्या उमेदवारांकडे असेल, उमेदवार कोणी असू द्या, शेवटी एकनाथ शिंदे साहेब सांगतील तो उमेदवार या ठिकाणी असतो. परंतु शेवटी पक्ष आपला आहे, आपली सत्ता येणं महत्त्वाचं आहे. आणि आज सर्वजण एकनाथ शिंदे साहेबांना कशा पद्धतीने कमीपणा आणता येईल याकरता सगळेजण प्रयत्न करत आहेत. आणि आपण एकनाथ साहेबांचा जो काही झेंडा आहे तो पूर्ण महाराष्ट्रात डौलाने फडकवण्यासाठी जोरदारपणे मेहनत करायला पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. आणि एकनाथ शिंदे साहेब 365 दिवस 24 तास आपल्यासाठी काम करतात, म्हणून आपलंही कर्तव्य आहे की आपल्या नेत्याला, मी त्या दिवशीच सांगितलं की शिवसेना ठाणेने 100 सीट्स निवडून आणून एकनाथ शिंदे साहेबांना, महायुतीच्या 100 जागा निवडून आणून एकनाथ शिंदे साहेबांना आपण गिफ्ट द्यायचं, एक बक्षीस द्यायचा आपण संकल्प केलेला आहे. आणि जो संकल्प आहे तो संकल्प पूर्ण करण्याकरता प्रत्येक शिवसैनिक, प्रत्येक पदाधिकारी, प्रत्येक नगरसेवक यांनी तो संकल्प पूर्ण करण्याकरता मेहनत करायला पाहिजेत, अहोरात्र कष्ट करायला पाहिजेत. तुम्ही ते करणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. आणि आपल्या या कोपरी पाचपकड हा जो विधानसभा मतदारसंघ आहे, बाकीचे पक्ष आपल्याला शोधावे लागतील. मागील निवडणुकीमध्ये 2-4 जागा इकडे तिकडे झाल्या, परंतु कोपरी पाचपकाडीमधील 100% जागा शिवसेना, महायुती, पत्रकारांना महायुती म्हणून निवडून आणण्याचा संकल्प आज या दिवशी करूया. आणि हेच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या पुण्यस्मरणी आपण सगळ्यांनी संकल्प करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. शिवसेना नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते लोकांच्या सेवेसाठी एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे या महानगरपालिका क्षेत्रात काम करत असतात. आज आपण पाहिलं अगदी मानपाडा, मनोरमा नगर असल्या झोपडपट्टी वस्तीमध्ये सुद्धा एकनाथ शिंदेसाहेब स्वतः उपस्थित होते. सुंदर अशी लायब्ररी, सुंदर असा सभागृह, पाण्याची 20 दशलक्ष लिटरची मोठी टाकी मनोरमा नगर, त्याचबरोबर आरोग्य दवाखाने, त्याचबरोबर या ठिकाणी होणारी 25 दशलक्ष लिटरची पाण्याची टाकी, अशी लोकोपयोगी कामांचं आज काही ठिकाणी भूमिपूजन आणि काही ठिकाणी लोकार्पण अशा पद्धतीची कामं या ठिकाणी आज उद्घाटनं आणि भूमिपूजनं आज एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात झालेली आहे. आमचे नगरसेवक, आमचे पदाधिकारी, आमचे कार्यकर्ते कायम लोकांच्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि मी आज अभिमानाने सांगेन की कोविडच्या महामारीनंतर महानगरपालिकेची आर्थिक जी डबघाई होती, परंतु या ठाणे शहराला सर्वात जास्त निधी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या वतीने या ठिकाणी मिळालेला आहे. महानगरपालिकेची आज ऐपत नाही आहे, महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती नाही आहे, परंतु हा एवढ्या कामांकरता, लोकोपयोगी कामांकरता करोडो रुपयांचा निधी एकनाथ शिंदेसाहेबांनी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे ठाण्याची ही प्रगती होते, लोकांचे प्रश्न सुटत आहेत. येणाऱ्या दिवसात कशा पद्धतीची वाटचाल असणार आहे, कोणकोणते उपक्रम महत्त्वाचे असणार आहेत? अनेक प्रभागांमध्ये, अनेक कामांमध्ये, अनेक गावांमध्ये अगदी छोटे छोटे जे काही नागरिकांच्या दृष्टीने प्रश्न असतील ते सोडवण्याचे काम करतं आहे. आज तुम्हाला मी आज अभिमानाने सांगेन, आमच्या ठाणे महानगरपालिका अगदी दिवा दातिवलीपासून अगदी शेवटच्या आनंदनगर घ्या, तो शेवटचं वाघबीड जो काही घोडबंदर पट्टा आहे, तुम्हाला एखादं गटर, एखादी पायवाट, एखादं शौचालय शोधूनसुद्धा करण्याकरता सापडत नाही. याचं कारण लोकांच्या ज्या काही समस्या आहेत या शिवसेनेच्या सत्तेतून पूर्णपणे आम्ही सोडवलेल्या आहेत. आज एखाद्या नगरसेवकाला आम्ही विचारतो, अरे बाबा एखाद्या स्कीममधून ना गटरचा निधी आला आहे,
तुझ्याकडे काही गटर करायचे आहेत, काय शौचालय करायचे आहेत का? तेव्हा नगरसेवक सांगतो, साहेब नाही हो, माझ्याकडे सगळी शौचालय माझी बांधून झालेली आहेत, सगळी टकाटक माझी शौचालय आहेत. अशा पद्धतीचं काम आमचे नगरसेवक या विभागात करत असतात, एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करत असतात. त्यामुळे ठाणं हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि महायुतीच्या 100 जागा देण्याचं जे काही बक्षीस आम्ही आज जो संकल्प केलेला आहे एकनाथ शिंदे साहेबांना, तो देण्यासाठी येणाऱ्या दिवसात आमचा सर्व पदाधिकारी, कार्यकर्ता, आमचा शिवसैनिक या ठिकाणी अहोरात्र कष्ट घेणार. सर, महायुतीचा मुद्दा आपण सांगितला, जर महायुती नाही झाली तर तरी देखील 100 जागाचा आकडा असणार आहे का, प्रयत्न असणार आहेत का? हे बघा, या गेले कित्येक वर्षानुवर्ष या ठाणे महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा फडकतोय. आमच्या दृष्टीने महायुती महत्त्वाची आहे. लोकसभा निवडणुका, विधानसभा निवडणुका आम्ही महायुती म्हणून लढलेलो आहे. तर ठाणे महानगरपालिकासुद्धा महायुती म्हणून लढण्याची आमची तयारी आहे. समजा नाही झाली युती तर एकला चलो, जे वर्षानुवर्षी करतोय आम्ही ते आम्ही करणार. अगदी शेवटचा प्रश्न, काही ठिकाणी थोडक्यामध्ये जे आपल्या शीट गेल्या म्हणजे खोपट असेल किंवा बऱ्याचशा भागात, त्या ठिकाणी कशी वाटचाल असणार आहे भविष्यात? तुम्हीच सांगाल परिस्थिती काय आहे ती. थोडक्या मतात आत्ताच आम्ही हिरानंद आणि मिडोज आणि ह्या परिसराच्या प्रभागामध्ये आम्ही कार्यक्रम केला. हजारो महिला त्या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या स्वागतासाठी उभ्या होत्या. महिलांनी, झोपडपट्टी भागातल्या महिलांनी त्या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या समोर स्टेजवर येऊन भाषण केलं आणि शिंदेसाहेबांचे आभार मानले. मनोरमा नगर, मानपाडामध्ये तुम्ही पाहिलं, प्रत्येक घरातनं महिला, माणसं, ज्येष्ठ नागरिक बाहेर येऊन साहेबांना त्या ठिकाणी हात करत होते, साहेबांचं स्वागत करत होते. यावरून एकनाथ शिंदे साहेबांची जी लोकप्रियता आहे, ती लोकप्रियताच आम्हाला 100 जागापर्यंत घेऊन जाणार.